नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पितृपक्ष चालू आहे. श्राद्धाच्या जेवणामध्ये बऱ्याच जणांकडे लाल भोपळ्याची भाजी केली जाते. आज आपण लाल भोपळ्याची भाजी करणार आहोत. त्यासाठी 1/2 किलो लाल भोपळा घेतलेला आहे. भोपळ्याचं मागचं साल काढून टाकले आहे. त्याचे असे तुकडे करून घेतलेत. स्वच्छ धुवून घेतलेत. 3 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कापून घेतल्या आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 2 चमचे ओलं खोबरं घेतले. ही भाजी श्राद्धाच्या जेवणासाठी करणार असल्यामुळे याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करणार नाही. लाल भोपळ्याची भाजी करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते. तेल गरम झालं आहे. छोटा अर्धा चमचा मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली आहे. छोटा अर्धा चमचे जिरं टाकूया. 2 चिमूट हिंग, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, सर्व परतून घेऊया. छोटा 1/2 चमचा हळद टाकते. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये लाल भोपळा टाकूया. परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. भाजी शिजण्यासाठी थोडं पाणी टाक. साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकले. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यावर झाकण ठेवते. मंद गॅसवर 3 ते 4 मिनटं भाजी शिजवून घेऊया. 4 ते 5 मिनटं झाली आहे. झाकण काढून बघूया. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर एकदा मी भाजी हलवून घेतली होती. भाजी शिजली का बघूया. छान शिजली आहे भाजी. याच्यामध्ये थोडासा गूळ टाकते. गूळ टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका. 2 चमचे ओलं खोबरं. सर्व मिक्स करून घेऊया. याच्यावर झाकण ठेवते. 1 मिनिटाची वाफ काढून घेऊया. 1 मिनिट झालंय. झाकण काढून बघूया. आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. प्लेटमध्ये भाजी सर्व करूया. भाजी प्लेटमध्ये सर्व केली आहे. थोडंसं ओलं खोबरं टाकते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आपली लाल भोपळ्याची भाजी तयार झाली. ही भाजी आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो. वरण भाताबरोबर खूप छान लागते. या भाजीमध्ये ओल्या खोबऱ्याऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटही टाकू शकतो. हिरवी मिरचीऐवजी लाल मिरची पावडर वापरू शकतो. ही भाजी आपण श्राद्धाच्या जेवणासाठी केली असल्यामुळे याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर केला नाही. इतर वेळी कांदा लसूण वापरू शकतो. लाल भोपळा खूप पौष्टिक आहे. त्याचा आपल्या आहारात समावेश झाला पाहिजे. ही भाजी चवीला खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.